नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात मागील काही दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये आली होती. त्यानंतर त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म कधी सादर करायचे, तुम्हाला अर्ज कधी भरायचा आहे, ती डेट वगैरे ही पुढे होती. तर ती कधीपासून सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरत असताना काय महत्त्वाची माहिती लागते, त्यानंतर लास्ट डेट काय आहे आणि कोणती पदे आहेत ती सविस्तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ही जी काय जाहिरात आहे या जाहिरातीचा समजा अभ्यास करायचा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी एक कॉमन सिलेबसवरती मराठी, इंग्रजी, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता या सिलेबसवरती बॅच आहे. 999 रुपयाला बॅच आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे. ही बॅच घेण्यासाठी 85 30 12 1002 या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि ही बॅच परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, काय जाहिरात आहे आपण सविस्तर या ठिकाणी बघूया. बघा, ही जी काय जाहिरात आहे ते द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणीची आहे आणि यामध्ये तुम्हाला टाइम फ्रेम दिलाय फॉर्म भरण्याचा. तो तुम्हाला सांगतो. वेबसाईट लिंक ओपन होईल 25/11/2025 ला, म्हणजे आज या ठिकाणी ही वेबसाईट या ठिकाणी लिंक झालेली आहे आणि यातून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला आता मुदत असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, 25/11 त्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन हे 25/11 ला चालू झालं. पेमेंट फॉर फी ऑनलाईन ही 25/11/2025 पासून चालू होते. ऑनलाईन टेस्ट विल बी कंडक्टेड, विल बी कॉन्वली लेटर, तुम्हाला हे नंतर सांगितलं जाणार आहे. फक्त आजपासून या ठिकाणी 25 नोव्हेंबर पासून ही परभणीची जिल्हा बँकेची जाहिरात आहे, त्याचे ऍप्लिकेशन फॉर्म भरायला चालू झालेले आहेत. बघा, या संधीचं आपण सोनं करायला असं मला वाटतं आणि या ठिकाणी आता आपण बघूया काय काय म्हटलंय त्यांनी पुढे. त्यांनी काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत. जे काय बँक डिटेल जे आहे ते फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट जी आहे बघा, बँक्स वेबसाईट www.parbanidccbank.com ह्या डिटेलवरती त्यांना तुम्हाला अपडेट राहण्याचं त्यांनी एक आव्हान केलेलं आहे. आता रिक्रुटमेंट डिटेल बद्दल तुम्हाला सांगतो कोणते कोणते पोस्ट आहेत ते आपण बघूया. लॉ ऑफिसर म्हणून एक पोस्ट आहे बघा, लॉ ऑफिसर केडर ज्युनियर मॅनेजमेंट जेएम बँकिंग ऑफिसर ग्रेड 2. बघा, क्वालिफिकेशन काय लागतं, 2च वॅकन्सी आहेत. क्वालिफिकेशन LLB फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क घेऊन तुम्ही लॉ केलेला असावं. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स जो अनुभव आहे तो 2 वर्षाचा आहे. एज लिमिट 21 ते 38 पर्यंत दिलेला आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे चार्टर्ड अकाउंटंट. बघा, केडर मिडल मॅनेजमेंट म्हणून बँकिंग ऑफिसर ग्रेड 1चं पोस्ट आहे. एकच जागा आहे आणि क्वालिफिकेशन जे आहे ते चार्टर्ड CA झालेला असावं. 2 वर्षाचा अनुभव असावा. 21 ते 38 वयामधला उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. 3 नंबरची पोस्ट आहे IT ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 1. बघा, मिडल मॅनेजमेंट साठी आहे. 4 पोस्ट आहेत. क्वालिफिकेशन काय आहे बघा, बी कॉम्प्युटर सायन्स, BTech इन कॉम्प्युटर सायन्स, त्यानंतर B इन इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर BTech इन इलेक्ट्रॉनिक्स. बघा, आणि त्यानंतर जर हे नसल, ह्यापैकी कोणती तरी एक डिग्री, तर ते नसल तर MCA ॲज फुल टाइम रेग्युलर स्टुडंट, MCA केलेला फुल टाइम केलेला स्टुडंट. बघा, 2 वर्षाचा अनुभव आणि 21 ते 38 वयापर्यंत तुमचं एज या ठिकाणी लागणार आहे. 4 नंबरची पोस्ट आहे IT ऑफिसर बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 ज्युनियर मॅनेजमेंट म्हणून ही पोस्ट आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6 पद आहेत. B कॉम्प्युटर सायन्स, BTech कॉम्प्युटर इन सायन्स, B इन इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर BTech इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. यापैकी एक कोणती तरी असावी आणि जर यापैकी जर नसेल तर MCA ॲज फुल टाइम रेग्युलर स्टुडंट जो आहे त्यांनी केलेला असो. अनुभव यासाठी लागणार नाही. बघा, नील दिलेलं आहे. वय आहे 21 ते 38 वर्षापर्यंतचा उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. 5 नंबरची पोस्ट आहे अकाउंटंट म्हणून पोस्ट आहे बघा, बँकिंग ज्युनियर मॅनेजमेंट साठी त्यांनी भरणारे 2 पद आहेत. क्वालिफिकेशन BCom फ्रॉम रिकॉग्नाइज्ड, म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची BCom मध्ये डिग्री 50% मार्क घेऊन केलेली असावी. 2 वर्षाचा अनुभव आहे. 21 ते 38 वयामधील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर 6 नंबरची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो,
बघा स्टेनोग्राफर सपोर्ट स्टाफ म्हणून आहे, 129 पद आहेत. आता यामध्ये क्वालिफिकेशन काय दिलंय, ग्रॅज्युएट यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुम्ही डिग्री केलेली असावी. बघा 50% मार्क घेऊन ती डिग्री असावी. त्यानंतर बघा कॉम्प्युटर सायन्स BCA BSc कॉम्प्युटर और एनी इंजिनिअरिंग ब्रँच विथ द 50% मार्क विल बी प्रिफर्ड. 50% पेक्षा जास्त मार्क घेतलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर स्टेनोग्राफर शुड बी पास द एक्झामिनेशन ऑफ स्टेनोग्राफर. बघा स्टेनोग्राफरची जी काय हे आहे तुमची सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. बघा त्यानंतर अनुभव तुम्हाला नाहीये, 21 ते 38 वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता. त्यानंतर सब स्टाफ आहे, सब स्टाफ मध्ये बघा पिओन येतो. सब स्टाफ मध्ये 5 पद आहेत, 10वी पास असावा विद्यार्थी तो, आणि अनुभवाची काय अट नाही, 21 ते 38 वयामधला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. सब स्टाफ ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरच्या 2 पोस्ट आहेत, 10वी पास आणि परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि अनुभवाची अट नाही, 21 ते 38 मधील विद्यार्थी हा वयाचा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. आता या ठिकाणी बघा परत काय क्वालिफिकेशन, द क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट शॅल बी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मान्यताप्राप्त विद्यापीठातील डिग्री घेऊन 50% तो क्वालिफाय झालेला विद्यार्थी या ठिकाणी असावा. मराठी भाषेचं ज्ञान असावं, त्याला लिहिता वाचता यावं. बघा लिहिता यावं, वाचता यावं, त्यानंतर बोलताही यावं, असं मराठीचं ते या ठिकाणी तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. द एज्युकेशनल क्वालिफिकेशन वर्क एक्सप्रेशन प्रिस्क्राइब फॉर द पोस्ट द मिनिमम कॅन्डिडेट पोझिशन द हायर एज्युकेशन. बघा हायर एज्युकेशन हॅव्हिंग वर्क एक्सप्रेस फॉर मोर दॅन बी. बघा अशा पद्धतीचा जो काय अनुभव आहे तुम्हाला, जो एक्सपिरियन्स जो आहे तो एज्युकेशनल क्वालिफिकेशन वरती तुमचा आधारित असावा. त्यानंतर काही सूचना दिलेत बघा, प्रॉबिलिटी पिरियड तुझं काय 24 मंथ कंपल्सरी अँड बाउंड. तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग साठी तुम्हाला 24 महिन्याचा पिरियड या ठिकाणी दिलेला आहे, तो बाउंड वरती तुम्हाला तो द्यायचा आहे. फिक्स सॅलरी बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 बी, म्हणजे त्यांनी त्या पदासाठी 2 वर्षासाठी जी काय जे आहे ते दिलेलं आहे. बघा फिक्स सॅलरी आहे, बँक ऑफिसर ग्रेड 1 ला 25,000 रुपये, बँक ऑफिसर ग्रेड 2 ला 21,000 रुपये, क्लार्क साठी 18,000 रुपये आणि फॉर सब स्टाफ साठी 15,000 रुपये. नो अदर अलाउन्स. तुम्हाला बाकीचं काही ऍप्लिकेशन ड्युरिंग प्रॉबिलिटी पिरियड तुम्हाला काही नसणार आहे. त्यानंतर द कॅन्डिडेट अबाव, हा पण काय तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. बघा क्वालिफिकेशन जी डेट आहे ती 1/11/2025 पासून ज्याचे आहे क्वालिफिकेशन कम्प्लीट आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर ॲज पर गाईडलाईन्स इश्यू बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 70% सीट. बघा 70% सीट हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी आहेत आणि त्यानंतर बाकीचे 30% विल बी परभणी हिंगोली डिस्ट्रिक्ट साठी. बघा 30% जागा त्या ठिकाणी असणार आहेत. बघा आता सॅलरी कशी आहे बघा, लॉ ऑफिसर जो ग्रेड A1 वाला आहे तो 450 30 600. आता हे काय नवीन पद्धतीने पे स्केल दिलेला आहे, पे स्केल आहे ते, त्याच्याबद्दल काय जास्त सांगत नाही तुम्हाला. हाऊ टू अप्लाय कसं करायचं त्या ठिकाणी सुद्धा हे तुम्हाला सांगितलेलं आहे. अप्लायची प्रोसेस काय अवघड नाही, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरणे सुद्धा हे प्रोसेस चालू झालेली आहे आजपासून. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनची प्रोसेस पण या ठिकाणी दिलेली आहे. अजून आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, तुम्हाला पात्रता सांगितलेली आहेत, वयोमर्यादा सांगितलेली आहे. ज्यांना वाटतंय परभणी जिल्हा बँकेमध्ये मला जॉब पाहिजेत तर अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फोटोग्राफर कॅप्चर वगैरे हे सगळं फॉर्म भरण्यासाठी काय त्यांनी महत्वाचे दिलेत. पीडीएफची साईज किती असावी, फोटोची साईज किती असावी, रेग्युलर सर्वांसाठी जी असते तीच आहे, वेगळं काही नाही. बघा स्कॅनिंग डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये असावं हे तुम्ही बघून घ्या, फॉर्म भरताना तुमच्या लक्षात येऊन जातील ह्या गोष्टी. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. बघा आता मिडल मॅनेजमेंट एक्झाम पद्धती कशी आहे ती आपण या ठिकाणी बघूया. मिडल मॅनेजमेंट बघा जी काय पोस्ट आहे मिडल मॅनेजमेंट ग्रेड 1 जी ही पोस्ट आहे याच्यासाठी सब्जेक्ट नॉलेज त्या बेसवरती 50 क्वेश्चन असतील, 100 मार्काला 40 मिनिट त्यासाठी टाइम आहे.
त्यानंतर रिजनिंग आहे 25 क्वेश्चन 25 मार्काला, इंग्लिश नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्काला, जनरल अवेअरनेस स्पेशल रेफरन्स बँकिंग 25 क्वेश्चन 25 मार्काला, क्वांटिटी ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्काला. बघा अशा पद्धतीनं 150 क्वेश्चन 200 मार्क. टाइम आहे बघा 90 मिनिट आणि सर्व इंग्लिशमध्ये असणार आहे, व्हर्जन इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे ज्युनियर मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर. यासाठी बघा परीक्षा सब्जेक्ट नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्क, रिजनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क, इंग्लिश नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग 25 क्वेश्चन 25 मार्क आणि ॲप्टिट्यूड क्वांटचं जे आहे ते 25 क्वेश्चन 25 मार्कला. असे 150 क्वेश्चन 200 मार्कला आणि 90 मिनिटं वेळ. पूर्णपणे पेपर इंग्लिश माध्यमामध्ये असेल. त्यानंतर बघा कन्स्टेंट ऑफ टेस्ट इंग्लिश नॉलेज इंग्लिश लँग्वेज 30 मार्क, 30 क्वेश्चन 30 मार्क 20 मिनिट, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनिट, रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क 20 मिनिट. हे सर्व इंग्लिशमध्ये असणार आहे. टोटल 100 क्वेश्चन 100 मार्क, 60 मिनिटाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं अशा पद्धतीने मेरिट लिस्ट वगैरे कशी तयार करणार त्याच्याबद्दल काही गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत आणि ऑथर काही ते तुम्ही जास्त बघून घ्या, कारण इथं जर सगळं सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल आणि व्हिडिओ पण खूप लॉंग होईल. तुम्हाला ही या गोष्टी बोर होतील. सगळ्यात महत्त्वाचं फॉर्म भरण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं, परीक्षेमध्ये काय काय विचारणार, ह्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत महत्त्वाच्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आवश्यक होईल जे या क्रायटेरियामध्ये बसतील अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.